आज तर रिक्षावाल्याचं टायरच फुटलं. झालं असं की मी आणि बाबा मोताळाहून घरी येऊन राहिलो. बंटी ढाब्याजवळ एका ॲटोवाल्याने आवाज दिला. बाबा म्हणत चाल जाऊन पाहू. जाऊन पाहिलं तर ॲटोचं टायर फुटेल. ॲटोवाला मामू बोला स्टेपनी लानी पडेगी. मग बाबा आणि मामू स्टेपनी आणायला मोताळ्याला गेले. आणि हे असं कसं झालं म्हटलं या माणसाला विचारू. तर हा माणूस पहिले सशावानी पळून गेला. थोड्या टायमानं मामू 2 स्टेपनी घेऊन आला. मग पटापट टायर बसून घेतलं. मामू म्हणे मी तुमच्या गावाकडेच चाललो तर तुम्हाला सोडून देतो. मग गाडी घेतली बाबानं आणि आम्ही ॲटोनं आलो शेंब्यात. त्या स्टेपनीमध्ये हवा भरणं होती पण शेंब्यातले पंक्चरचे दुकानं बंद होते. मामू बोला टाकर खेळमीच भरणी पडेगी. झालं तेच जे व्हायला नव्हतं पाहिजे. गोल्याच्या दुकानातल्या कॉम्प्रेसरमध्ये हवाच नव्हती. तेवढ्यात मामू म्हणे नसीबे गांडू तो क्या करेगा पांडू. रस्त्यानं शेणखताच्या टालीचा जो धुवा मामूच्या नाकात घुसून तोंडातून बाहेर निघत होता विचारायचंच काम नाही. ट्रॉली गई ना गई दूसरी ट्रॉली फिर से आ गई. ये दुख साला खत्म काहे नहीं होता. मामू म्हणे अच्छा हुआ तुम रुक गए नाही तो रोड पे कोई रुक ही नहीं रहा था. आता आला आपलं गाव. मग भेटूया पुढच्या व्हिडिओत. तुम्ही फॉलो करत जा बा त्याचे काही पैसे लागत नाही.